So Bajaj Auto it looking good at breakout level. Let's see our order flow analysis. So maximum quantity आपण सेट करूया 300 पेक्षा ज्या क्वांटिटी बेसिकली आहे त्या आपल्याला दिसतील. सो मार्केट बेसिकली वरती जात आहे आणि मी साधारणतः बजाज ऑटोमध्ये 9,000चा काय घेतलेला आहे, सीई घेतलेला आहे. सो कम्पॅरेटिव्हली जर मार्केटमध्ये मला ऑर्डर चांगली भेटली आणि ब्रेकआउट भेटला तर मार्केटमध्ये मी काय करू शकतो, एक चांगली अप मुवमेंट मी काय करू शकतो, कॅप्चर करू शकतो. सो मग 228 9,000चा सी ही माझी बाईंग लेवल आहे आणि आता ट्रेडिंग करत आहे 243. सो नियर अबाउट मी 1,700 रुपयामध्ये बेसिकली प्रॉफिटमध्ये आहे. बघूया जर मार्केटमध्ये मुवमेंटम अजून एक चांगली ब्रेकआउट लेवल जर आपल्याला 40 पॉईंटची जर भेटली तर मार्केटमध्ये आपण चांगलं काय करू शकतो, मूव कॅप्चर करू शकतो. डेप्थ ऑफ मटेरियल बघूया, डेप्थ ऑफ मार्केट बघूया बजाज ऑटोमध्ये काय चाललेलं आहे. सो मॅक्झिमम ऑर्डर टुवर्ड्स बाईंगकडे दिसत आहेत. लेट्स सी काय होत आहे. सो डे हाय तोडताना बेसिकली आपल्याला दिसत आहे. जो आजची डी ओपनिंग प्राइस होती त्याला ब्रेकआउट करताना दिसत आहे. लेट सी जर मार्केटमध्ये जर ऑर्डर चांगले आल्या तर बेसिकली आपल्याला स्ट्रॉंग ब्रेकआउट भेटेल. 64 गेलेला आहे. 172 क्वांटिटी, एक मोठी क्वांटिटी यायला पाहिजे, साधारणतः 500 1000 200 क्वांटिटी आलेली आहे. सो मार्केटमध्ये चांगला मूव आहे. सो माझा सी आता साधारणतः 242ला ट्रेड करत आहे. माझं 228चं बाईंग आहे. टाटा मोटरमध्ये एक चांगली बेसिकली बिग क्वांटिटी इथं आलेली आहे. 1,19,000ची बाईंग. सो एक स्ट्रॉंग अप कॅन्डल तुम्हाला बेसिकली इथं दिसत आहे. वेल, छान. बघूया ब्रेकआउट देतोय का नाही. हे आहे बेसिकली इम्पॉर्टन्स ऑफ ऑर्डर फ्लो. सो मॅक्झिमम मी ऑर्डर 5,000च्या अबाव टाकतो. फिल्टर दाखवून देत आहे. सगळ्यात जास्त ग्रीन दिसत आहेत आणि मॅक्झिमम क्वांटिटी ग्रीनमध्ये आलेले आहेत. आज बजाज ऑटो बेसिकली मी रडारवर ठेवला होता. सगळे माझे बेसिकली आज ऑटो सेक्टर रडार आहेत, कारण की आज रिझल्ट आलेला आहे ऑटो सेलचा आणि त्यातमध्ये टाटा मोटर आणि बजाजचा एक चांगला आपल्याला ऑटो सेल्सचा डाटा येताना दिसत आहे. सो दॅट्स वाय आपल्याला मार्केटमध्ये ऑटो सेक्टर हा रडारवर ठेवायचा. सो मला फक्त 40 पॉईंटची गरज आहे. माझं नियर अबाउट 40 पॉईंट. सो ब्रेकआउट दिलेला आहे. लेट्स सी, बघूया काय होतं मार्केट. सो माझा आता सी 243ला ट्रेड करत आहे. मी साधारणतः आता 1,800 रुपये प्रॉफिटमध्ये आहे.
सो लेट्स सी इयर मार्केटमध्ये जसं मी सांगितलं होतं की मोठ्या क्वांटिटी बेसिकली यायला पाहिजे. सो 900 क्वांटिटी आत्तापर्यंतची सगळ्यात मोठी क्वांटिटी बाईंग झालेली आहे आणि आता मला फक्त आणि फक्त 35 पॉईंटची गरज आहे टू अचीव माय टार्गेट. असेच जर बेसिकली क्वांटिटी येत गेली तर बेसिकली माझं जो टार्गेट आहे ते अचीव होऊ शकतं. लेट्स सी. अशा अजून मोठ्या क्वांटिटी येतात का पाहूया. आणि माझा 247 चा जो सी होता, सो सी माझा 247 ला गेलेला आहे. 248, 249, 73 मला फक्त आता 25 पॉईंटचे. सो बाईंग येत आहे. सो बघा इथे. सो हे बेसिकली ऑर्डर फ्लोचं इम्पॉर्टन्स आहे. हे जर तुम्हाला समजलं मार्केटमध्ये, तर तुम्ही मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे काय करू शकता, बेसिकली ट्रेडिंग करू शकता. सो दिस इज आता मला फक्त आणि फक्त 20 पॉईंटची गरज आहे. मार्केटमध्ये ऑर्डर फ्लो एकदम फास्ट आणि फास्ट येत आहे. सो मी बुक करणार आहे माझं प्रॉफिट नियर अबाउट 255ला. सो मी मार्केटमध्ये ऑर्डर्स लावून ठेवलेली आहे. सो मार्केटमध्ये मी 3,200 प्रॉफिट बुक केलेलं आहे. नियर अबाउट सेम. फक्त 15 पॉईंटची गरज होती मला. सो तरी पण मी प्रॉफिट काय केलेलं, बुक केलेलं आहे. सो 3,256 हे मला प्रॉफिट होताना दिसत आहे. आणि मग मी जो माझा टार्गेट होता बेसिकली, ते बरोबर मला अचीव होताना बेसिकली झालेलं आहे. सो ही आहे मार्केटमध्ये ऑर्डर फ्लोची गंमत मित्रांनो. तुमची कुठलीही टेक्निकल अनालिसिस असू द्या, कोणतीही स्ट्रॅटर्जी असो, इफ यू दी स्ट्रॅटर्जी, जर ती तुम्ही बेसिकली स्ट्रॅटर्जी आपल्या ह्याच्याबरोबर जर लावली ऑर्डर फ्लो, तर मार्केटमध्ये मॅक्झिमम तुम्ही गेन घेऊ शकाल आणि मिनिमम लॉसेस काय करू शकता. सो मी प्रॉफिट बुक केलेला आहे आणि आत्ताचा जो सी होता तो 255, 257च्या आसपास ट्रेड करताना दिसत आहे आणि नियर अबाउट माझा टार्गेट अचीव झालेला आहे. आणि माझा सी 262च्या आसपास गेलेला आहे. सो ऑलमोस्ट माझं टार्गेट डन झालेलं आहे. माझं टार्गेट डन झालेलं आहे 9,000. बेसिकली माझ्याकडे 50 ते 60 पॉईंटची मुवमेंट भेटली विदिन अ 2 कॅन्डल्स. तर ही बेसिकली गंमत आहे. सो मार्केट अजून वरती जात आहे. ऑर्डर चांगले येत आहे. ब्रेकआउट भेटलेला आहे. बायर आर मोर बुलिश, जास्त आणि जास्त बुलिश आहेत अप्पर साईडला. तुम्ही चेक करू शकता. 266-67ला बेसिकली 9,000चा सी ट्रेड करत आहे. पण मी एक्झॅक्टली अगोदरच काय झालो, त्यातून प्रॉफिट बुक करून बाहेर पडलो. सो माझा रिस्क रिवॉर्ड रेशो होता त्याप्रमाणे मी बाहेर पडलेलो आहे. मोर क्वांटिटी बाईंग येत आहे. ही आहे बेसिकली मित्रांनो गंमत ऑर्डर फ्लो अनालिसिसची. 272ला गेलेला आहे माझा सी. 228चा बाईंग होतं. 272-73च्या आसपास ट्रेड करताना बेसिकली दिसत आहे. सो वन बिग कॅन्डल 252 पासून बेसिकली 50 पॉईंटची कॅन्डल मला भेटलेली आहे बिकॉज ऑफ ऑर्डर फ्लो अनालिसिस. सो आजचा जो हाय आहे 9,000चा सी, तो नियर अबाउट 276ला गेलेला आहे.